साईनाथ जर दिल्लीला गेला तर दुधात साखर पडल्यासारखीच होईल। खरं तर वहिनींचं आमचं एक नातं एक मुलाचं नाईसारखं आहे आणि तात्यांकडे मला वाटतं की खडकवासला मतदारसंघाची जबाबदारी, खडकवासल्याबरोबर बारामती लोकसभेची जबाबदारी, पण मी इच्छुक पुणे लोकसभेसाठी आहे आणि पुणे लोकसभेसाठीच तयारी करतो। सध्या सगळीकडे लोकसभेची वारे हलायला लागलेत असं चिन्ह पाहायला मिळत आहे आणि अशातच मनसेतही अनेक इच्छुक उमेदवारांची यादी गेल्या काही दिवसांपासून समोर आलेली आहे। त्यात एक नाव आहे वसंत मोरेंचं, दुसरं नाव आहे पुणे शहराध्यक्ष मनसेचे साईनाथ बाबर यांचं। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः पुणे शहराचे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आहेत। दादा, वसंत दादांचा स्टेटस सध्या जोरदार व्हायरल होत आहे। पुणे की पसंत, मोरे वसंत, अशातून ते लोकसभेसाठी इच्छुक आहेतच, तुम्हीही इच्छुक आहात पुणे लोकसभा लढवण्यासाठी असं वारंवार समोर येत असतं, काय सांगाल स्टेटसबाबत? माननीय वसंतदादा मोरे यांचं स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे, त्यांनी का ठेवलं आहे ते त्यांनाच माहिती। आणि पुणे लोकसभेसाठी पुणे शहरातून जवळपास 5 जण इच्छुक आहे। त्यामध्ये मी असेल, आमचे नेते बाबू आगसकर असतील, आमचे सरचिटणीस गणेशप्पा सातपुते असतील, की त्याचबरोबर किशोर शिंदे असतील, वसंत मोरे असतील, हे पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असा आहे की जो माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालतो आणि जोपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे आदेश करत नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार हा फायनल नसतो। जोपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे याच्यावर अधिकृत उमेदवारी जाहीर करत नाही त्यावर जास्त काही बोलणं मला वाटतं उचित ठरणार नाही। मात्र तुम्ही आत्ता म्हणताय जास्त काही बोलणं उचित ठरणार नाही। गेल्या काही दिवसांपूर्वी शर्मिलाताई ठाकरे तुम्ही आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी असा सुतोवाच केला होता की साईनाथ बाबर यांना मोठी संधी दिली जाईल। त्यावेळेस ती संधी लोकसभेची असेल का, किंवा या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या होत्या, तुमची काही अधिकृत चर्चा त्या संदर्भात झालेली आहे का? मधल्या काळामध्ये माननीय शर्मिली वहिनी आमच्या कोंडव्यातल्या एका कार्यक्रमात आल्या होत्या, त्यावेळेस वहिनींनीच भाषणामध्ये बोलले होते की साईनाथ जर दिल्लीला गेला तर दुधात साखर पडल्यासारखीच होईल। खरं तर वहिनींचं आमचं एक नातं एक मुलाचं नाईसारखं आहे। ते प्रत्येक वेळेस आम्हाला ज्या वेळेस भेटतात त्यावेळेस सांगत असतात की निवडणुकांसंदर्भात तयारीची माहिती घेत असतात, काम कसं चाललं आहे, पुणे शहरामध्ये काम कशा पद्धतीने सुरू आहे आणि त्यांचं प्रेम आहे आमच्यावर, म्हणून त्यांचं ते स्टेटमेंट आलेलं आहे। त्यामुळं त्यांचं प्रेम साईनाथ बाबरवर आहे, पण जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अधिकृत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार फायनल नसतो आणि ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे अधिकृत उमेदवारी जाहीर करतील त्यावेळेस नक्कीच तुमच्यासमोर चेहरे येतील। सर्वजण इच्छुक आहेत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतो आहे, पण प्रत्येकजण चढाओढ सध्याला सुरू आहे। पण मला वाटतं की जोपर्यंत राजसाहेब अधिकृत जाहीर करत आहेत तोपर्यंत बोलणं उचित नाही। मात्र शर्मिलाताईंच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना वसंत त्यांनी सांगितलं की साईनाथ बाबर यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी। दोन्हीही आम्ही इतके वर्ष सोबत महानगरपालिकेत काम केलं आहे, दोघंही पुन्हा एकदा दिल्लीत सोबत जाऊ आणि सोबत काम करू, तर याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मी माझ्याकडं माननीय राजसाहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती पुणे शहराची आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघ हा पुणे शहरात आहे आणि तात्यांकडे मला वाटतं की खडकवासला मतदारसंघाची जबाबदारी, खडकवासल्याबरोबर बारामती लोकसभेची जबाबदारी, त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे नक्की निर्णय घेतील की नक्की उमेदवारी कोणाला द्यायची। जोपर्यंत ते बोलणार नाही तोपर्यंत आम्ही बोलणं खरंच मला वाटतं की योग्य ठरणार आहे। प्रत्येकजण काम करतं आहे, माननीय राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील, पण मी इच्छुक पुणे लोकसभेसाठी आहे आणि पुणे लोकसभेसाठीच तयारी करतो आहे। नक्कीच, त्यामुळं येणाऱ्या काळात राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यानुसार आम्ही काम करू। मात्र मी स्वतः पुणे लोकसभेसाठी तयारी करतो आणि पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहे असं मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।